शेतकरी मित्रांनो, आकाश सुरेंच्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे. आज मित्रांनो मी पूर्ण शेळी बाजारामध्ये आलेला आहे. मित्रांनो तुम्हाला ॲड्रेस देतो याचा बाजाराचा. मुक्काम पोस्ट पूर्णा, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी आहे मित्रांनो. तर तुम्हाला काय आज या पूर्ण शेळी बाजाराची काय किंमत आहे तर तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. पूर्णाच्या शेळी बाजारामध्ये खूप चांगल्या शेळी आलेल्या आहेत मित्रांनो. तर तुम्हाला काय शेळीची किंमत आहे तर कोणत्या जातीची शेळी आलेली आहेत पूर्णाच्या बाजारामध्ये तुम्हाला संपूर्ण मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो पाहू शकता काय शेळीची किंमत सांगली किती 29,000 किंमत सांगलेली आहे मित्रांनो. पाहू शकता शेतकरी शेळी आहे आणि 2 पिल्ले तिच्या खाली, दोन्ही पिल्ले पण बकरी आहेत मित्रांनो. आपल्या बाजारामध्ये आले बरं झालं. ठीक आहे, तुम्ही काय म्हणाल तुमची शेळी आहे का? किती किंमत सांगली काका तुम्ही? 29,000 का? तुम्ही काय किती म्हणाली? 15 म्हणाले का? बोला. तर मित्रांनो पाहू शकता समोर तुम्ही पुण्याच्या शेळी बाजारामध्ये आपल्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह शो तुम्ही पाहू शकता. तर बोलणी चालू आहे मित्रांनो. आता बोला काय म्हणता. पाहू शकता मित्रांनो शेळी हा तुमचं चालू शेळी 29,000 रुपये म्हणाले त्या शेळीचे. आता या 2 दिवसाखाली गेलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो पाहू शकता समोर गावरान शेळी आहे. दादा नाव काय तुझं? मारुती सुदाम पवार. गाव कोणतं आहे? आवई. तालुका काय आहे ते? तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. तर काय सांगा शेळीची किंमत? शेळी घेतली का? केवढ्या घेतली? 19,000 घेतली का? तर मित्रांनो पाहू शकता समोर भाऊन पूर्णाच्या शेळी बाजारामध्ये शेळी खरेदी केलेली आहे. तर काय केवढ्या घेतली भाऊ म्हणला? 19,000 घेतलेली आहे. हिच्या खाली 2 पिल्ली आहेत मित्रांनो पाहू शकता. 2 बकरी आहेत मित्रांनो पाहू शकता. तर पाहू शकता समोर मित्रांनो शेळी सौदा चालू आहे. तुम्ही लक्ष्मी ठेवा ना. सौदा होत असेल लक्ष्मी आज सौदा होता. शेळी आहे मित्रांनो पाहू शकता. पहिला रू आहे ना? पाट आहे मित्रांनो पाहू शकता. सोमवारी 1 किलो आहे. 12,500 रुपये किंमत सांगायची मित्रांनो. या शेळीचा सौदा चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो समोर पाहू शकता या साईडला संपूर्ण कटिंगचा माल आहे. या साईडला मित्रांनो संपूर्ण कटिंगचा माल आहे. तुम्हाला कटिंगचा मालाचा पण व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर या साईडला मित्रांनो खूप चांगल्या शेळी आले आहेत मित्रांनो बाजारामध्ये. तर तुम्हाला संपूर्ण बाजार शेळीची काय किंमत आहे तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तुमची आहे का? काय सांगली किंमत याची काका? 13,000 रुपये. नाव काय तुमचं? गाव कोणतं आहे? ऊसतोडीवाले आहेत का? तर तुमचा फोन नंबर सांगता का? काय करता बा? तर मित्रांनो पाहू शकता समोर शेळी आहे. काका किती शेळ्या आणल्या? 10 लाख स्वतः? हो झाला. केवढं दिली? 10,500. 10,500 मित्रांनो शेळी सुटलेली आहे. तर पाहू शकता. किती दिवस येतील? किती दिवस घेईन? नाही आता हे दुधाची आहे का? खाली आहे मित्रांनो पाहू शकता. 10,500 सुटलेली शेळी आहे. एकदा येलेली आहे. पहिला रू होती, पहिल्यांदा दिलेली आहे मित्रांनो. दुसऱ्यांदा आहे. तर मित्रांनो काकापाशी खूप चांगल्या शेळी असतात. काका नाव काय तुमचं? गंगाधर रावसाहेब पितळे. गाव कोणतं आहे तुमचं? कातनेश्वर का? तर तुमचा फोन नंबर सांगा एकदा. 96 23 45 88 42. आज पूर्णाच्या शेळी बाजारामध्ये किती शेळी घेऊन आली तुम्ही? 4 आणल्या का? आतापर्यंत किती विकल्या तुम्ही शेळ्या? एकच दिली का? तुम्ही घेतली का? तुमचं नाव काय? लक्ष्मण सुभाष पारटकर. गाव कोणतं आहे? कानेगाव का? तर शेळी केवढी घेतली तुम्ही? 10.5 लाख. मित्रांनो पाहू शकता दादानी शेळी घेतलेली आहे 10,500ला. दुधाची शेळी आहे मित्रांनो. दुसऱ्यांदा आहे. तर पाहू शकता मित्रांनो हे काकाची शेळी आहेत 4 होत्या. एक विकलेली आहे 10,500ला. तर तुम्ही पाहू शकता. तर शेतकरी मित्रांनो समोर पाहू शकता तुम्ही काकाच्या 4 शेळ्या आहेत. तर काका शेळीची काय मला किंमत सांगा नाही हिची काय? हिचे 14.5 म्हणायची 1 किलो. 14,500 रुपये किंमत सांगितली आहे मित्रांनो. पाहू शकता शेळी 1 किलो आहे. ते कडीचं 1 किलो आहे मित्रांनो. कागीची काय सांगली? हिचे 27,000. हिचे 27,000 किंमत सांगलेली आहे. ते काळे का? या मधातली मित्र पाठबकरा आहे. आणि हिची काय सांगली? हिचे सांगायचे 24,000. 24,000. तर
हिला पाठबकरा आहे ना हिला पण तेच ना ते हे. तर मित्रांनो हे 2 पिल्ले तिचे आहेत. तर काका किंमत कमी जास्त होईल ना? तर मित्रांनो शेळी पाळण्यासाठी तुम्हाला शेळी पाहिजे असेल तर तुम्ही काकाला कॉन्टॅक्ट करा, कारण काकापाशी खूप चांगले जनावर असतात मित्रांनो. तुम्ही पाहू शकता ह्या क्वालिटीमध्ये तुम्हाला जनावर भेटताना शेळी पाळण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्ही काकाचा नंबर कॉल करा. खूप चांगले व्यापारी आहेत. काय सांगली किंमत याची? किंमत काय सांगली? काय नाही हां लगेच आज टाकता का? हां बाबा नाव काय तुमचं? 100% टाका. गाव कोणतं आहे? बरबडीची आहे का? काय शेळीची किंमत काय सांगली? 19,000. 19,000. गाभण आहे का? हा गाभण. गाभण आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. 19,000 रुपये किंमत सांगली शेळीची. गाभण आहे मित्रांनो, पाहू शकता. बाबा फोन नंबर माहिती आहे का तुम्हाला? हा माहिती आहे. सांगा फोन नंबर. 8999 हां 5756 तर शेतकरी मित्रांनो कोणाला शेळी आवडत असेल तर तुम्ही बाबाच्या नंबरवर कॉल करा. खूप चांगली शेळी आहे, गाभण आहे मित्रांनो. तर पाहू शकता मित्रांनो समोर शेळी. होय नाव सांगा तुमचं? शरीफ. काय सांगायची शेळीची किंमत? 16 सांगायची. तर 16,000 किंमत, 16,000 रुपये किंमत सांगलेली आहे मित्रांनो. 2 पिल्ली आहे तिच्या खाली. तर किंमत कमी जास्त होईल ना? तर तुमचा फोन नंबर सांगा. नंबर नाही का? तर दर बाजारमध्ये येताना तर मित्रांनो कोणाला शेळी पाहिजे असेल तुम्ही काकाचा नंबर कॉल करा. नंबरच नाही, नंबर सांगा. 97 हां 57 54 71. तर मित्रांनो शेळी पाहू शकता समोर. त्या कोणाला शेळी शेतकरी मित्रांनो कोणाला शेळी पाहिजे असेल तुम्ही ह्या नंबरवर कॉल करा. खूप चांगली शेळी आहे, किंमत कमी जास्त होईल ना? तर मित्रांनो किंमत कमी जास्त होईल, पाहू शकता समोर. तुमची काय सांगली किंमत? तिची सांगा 12.5. 12,500 रुपये किंमत सांगलेली आहे. गाभण आहे ना? गाभा गेलेली आहे मित्रांनो. तर कोणाला शेळी पाहिजे असेल तर तुम्ही नंबरवर कॉल करा मित्रांनो. खूप चांगली शेळी आहे. तर मित्रांनो पाहू शकता समोर या साईडला संपूर्ण कटिंगचा माल आहे. तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता समोर दादाने पाटणं आणलेली आहे मित्रांनो. पहिला रू आहे. तर दादा तुझं नाव काय? सुशील. गाव कोणतं आहे? घंटेश्वर. तर काय किंमत सांगली शेळीची? शेळीची किंमत 12,000 रुपये किंमत सांगलेली आहे मित्रांनो. तर पाहू शकता 90 जनावर आहे. कोणा पाहिजे असेल तुम्ही नंबर सांगतो का तुझा? नंबर सांग. 74 99 94 037. तर मित्रांनो नवीन 90 पाट आहे, खूप चांगली आहे. तर कोणा पाहिजे असेल तुम्ही दादाच्या नंबरवर कॉल करा मित्रांनो. खूप चांगली पाट आहे, गाभण आहे. तुमचे का? नाव काय तुमचं? हां प्रेम कुमार देवकर. गाव कोणतं आहे? तर काय किंमत सांगली मेंढराची? 325. तिन्हीची मित्रांनो 25,000 रुपये किंमत सांगलेली आहे. तर पाहू शकता पूर्णाच्या बाजारामध्ये मेंढराचे पण पिल्ले भेटतात मित्रांनो. तर कोणा पाहिजे असेल तुम्ही काय फोन नंबर सांगता तुमचा? 9923 24 1121. 1121. तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल मेंढर तर तुम्ही कॉल करू शकता. खूप चांगले मेंढर आलेले आहेत मित्रांनो पूर्णाच्या बाजारामध्ये. तर मित्रांनो पाहू शकता दादांशी आणि दादा नाव काय तू? सडी सडी आहे का? नाव काय तू? आरेफ शेख. गाव कोणतं आहे? कातनेश्वर का? तर काय सांगा शेळीची किंमत या? 12,500 रुपये सांगली. दुधाची आहे ना? दुधाची आहे मित्रांनो, पाहू शकता. पिली होती इकली. हां तुझा फोन नंबर सांगितला. फोन नंबर काय सांग काय? 98 34 हां 81 25 54. तर मित्रांनो 12,500 रुपये किंमत सांगलेली आहे. दुधाची शेळी आहे. तर कोणा पाहिजे असेल तुम्ही या नंबर कॉल करा. खूप चांगली शेळी आहे. तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता समोर. काका तुमची आहे का? तर दादा नाव काय तुझं? अर्जुन भोसले. गाव कोणतं आहे? स्वागन का? तर शेळीची काय किंमत सांगली? 11,000. 11,000 सांगलेली आहे. गाभण आहे का? तर मित्रांनो पाहू शकता 11,000 रुपये किंमत सांगलेली आहे. शेतकरी शेळी आहे मित्रांनो. तर तुझा फोन नंबर सांगू. 73 97 80 55 62. तर कोणाला शेळी पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्ही या नंबर कॉल करा. खूप चांगली शेळी आहे. तर मित्रांनो पाहू शकता या शेळीचा सौदा झालेला आहे. 20,000 रुपयाला 25,000 होते. 20,000ला घेतली शेळी. 25,000 रुपये किंमत सांगली होती. तर 20,000ला सौदा झालेला आहे. तुम्ही पाहू शकता गाभण आहे ना? दटलेली आहे मित्रांनो, पाहू शकता शेळी. पैसे मापून घ्यायला तिथे हो का?
धनगर टाकळ्या दिली शेळी. किती आहे? 10 आणि 5 15. किती शेळ्या आणल्या? 4 आणले हे काय? सडे 3. हां, ही गावंडी. हिची काय किंमत सांगली? त्याची 13,500. 13,500 सांगलेली मित्रांनो. दुधाची शेळी आहे. हिची काय सांगली? 12.5. 12.5. ही पण दुधाचीच आहे ना? हा दुधाची. ही 20,000ला मित्रांनो दिलेली आहे. गाभा दटलेली आहे. आणि हिची काय किंमत सांगली? 15,000. मित्रांनो पाहू शकता 15,000 किंमत सांगलेली आहे. ही दुधाची आहे पण ही पण दुधाची आहे. तर शेतकरी मित्रांनो कोणाशी पाहिजे असेल तर तुम्हाला नंबर पण विचारतो. दादा नाव काय तू? शेख समीर. फोन नंबर सांग. 85 30 14 11 07. तर मित्रांनो पुन्हा बाजारामध्ये जरा शेळ्या घेऊन आलेल्या आहे. 4 एक शेळीची विक्री झालेली आहे. तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही नंबरवर कॉल करा. खूप चांगल्या शेळ्या आहेत मित्रांनो. दर शनिवारच्या बाजारामध्ये शेळ्या घेऊन येतात. तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. खूप चांगल्या शेळ्या आहेत मित्रांनो. तर मित्रांनो पाहू शकता पूर्णाच्या बाजारामध्ये खूप चांगल्या शेळ्या आलेल्या आहेत मित्रांनो. तर या शेळीची काय किंमत आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नाव काय तुमचं? गाव कोणतं आहे? खांबेगाव. खांबेगाव का? तर तुमचा फोन नंबर सांगा. काय नेमकं काय? फोन नंबर सांगा तुमचा. 95 11 77 39 10. तर काय सांगली शेळीची किंमत या? तिन्हीची 35,000. या तिन्हीची 35,000 का? तर मित्रांनो या तिन्हीची 35,000 किंमत सांगलेली आहे. पहिल्या रोयात नाही, पहिल्या रो आहे मित्रांनो. तर पाहू शकता तुम्ही. मेंढी तुमची आहे का? या तिन्हीची मित्रांनो किती मिळली किंमत? 35,000 रुपये किंमत सांगलेली आहे. कमी जास्त होईल ना? कमी जास्त होईल मित्रांनो. कोणाला पाहिजे असेल तुम्ही दादाच्या नंबरवर कॉल करा. दादा तुमची शेळी आहे का? तर नाव काय तुमचं? प्रकाश शिंगोळी. गाव कोणतं आहे? खांबेगाव. खांबेगाव का? तालुका कोणता ते? पूर्ण जिल्हा परभणी. जिल्हा परभणी. तर काय किंमत सांगली शेळीची? 20,000. 20,000 किंमत सांगलेली आहे मित्रांनो. पाहू शकता समोर. तिच्या खाली 2 पिल्ली आहेत ना? तर तुमचा एकदा फोन नंबर सांगा. 96 99 32 32 69. तर शेतकरी मित्रांनो कोणा शेळी पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करा. किंमत कमी जास्त होईल ना? ते किंमत मित्रांनो कमी जास्त होईल. तुम्हाला संपूर्ण शेळ्या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर. तर मित्रांनो पाहू शकता समोर या पाठीचा सौदा चालू आहे.